पाहू शकता अशा प्रकारच्या म्हणजे सर्व खाली गाय आहेत, गाब न जाणाऱ्या किंवा सगळे खराब जनावर आलेले आहेत सध्याला, म्हणजे एवढी काही चांगली नाहीत. कारण की आता यात्रा चालू आहे, चढचण यात्रा भरायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे बरेच जनावर चांगली तिकडे गेलेले आहेत. शिवाय 6 फेब्रुवारीला सांगोला यात्रा फुल होते. सांगोला यात्रेची तयारी चालू झालेली आहे. शेळ्यांच्या म्हशींच्या बाजाराच्या ठिकाणी खेळण्याचे पाळणे वगैरे, झोपाळे, वेगवेगळे खेळण्याचे दुकान लावायचं काम चालू आहे. 3 तारखेपासून 6 तारखेपर्यंत सांगोला यात्रा फुल होते. ज्यांना कोणाला चित्रा कोसा खिल्लार खोंड चांगले घ्यायचे असतील तर तुम्ही सांगोला यात्रेला येऊन घेऊ शकता. किंवा आज 26 तारखेपासून चढचण यात्रा फुल होते. अमावस्ये दिवशी यात्रा फुल असते चढचणची. अमावस्येनंतर 2 दिवस यात्रा राहते चढचणची फुल. चढचणच्या यात्रेमध्ये साधारणतः 3-4 हजार जनावरं येत असतात. पाहू शकता अशा प्रकारच्या गायी आहेत. अशा प्रकारचे खोंड कालवड झालेले आहेत. बाजारामध्ये जनावर कमी आहे, एवढं आणि गिराईक नाही आहे. सगळे आपले निवांत बसलेत एकमेकाकडे गप्पा मारत. कारण घेणार नाही पण विकणारे आहेत. परंतु जनावर साधी सिंपल असे जास्त झाले, वयस्कर झाले, गाब धरणात असे जनावर जास्त आलेले आहेत. अशा प्रकारचे खिल्लार गायी कवचित आहेत, कमी गाभण. पाहू शकता 15 दिवस राहिलेत. कुठल्या वळपासून गाभ आहे? इंजेक्शन केलं. किती किंमत सांगताय? 35,000. दूध किती देते वासरू? पहिलं आहे. तुमचं नाव सांगा? भारत सुभा वावरे करकम. भारत सुभा वावरे करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे? नाही. ठीक आहे. पाहू शकता अशा प्रकारचे नड्याआडीचे लोक आहेत आलेले. पाहू शकता बरेच लोकांनी कमेंट केल्या त्या सांगोला बाजारचे व्हिडिओ का बनवत नाही. कारण यात्रा चालू असल्यामुळे यात्रेत अजून जनावरं येत नाही, तर बाजार मोकळे आहेत, घेणारे कोण नाहीत. आणि जनावर क्वालिटीची एवढे जे लोकांना बळच आपलं विकायचे दावणीला आहेत किंवा नडले आडलेले कवचित येत आहेत. पाहू शकता असे जनावर आहेत, परंतु मालक जवळ नाहीत. पाहू शकता कर्नाटक व्यापारी वर्गाने सुद्धा गायी वगैरे घेतलेले नाहीत, त्यांनी पण खोंड घेतलेत. आणि हे सर्व खोंड आता इथून डायरेक्ट चढचण यात्रेमध्ये जाणार. पाहू शकता अशा प्रकारची कवचित एखादी कालवड येते. पाहू शकता कुठल्या वळूपासून गाभ आहे? कशाच व्यापाराला घेतले? हा. कुठल्या गावचं आहे वळू? ढालगाव. कोणतं? वळू कुठला भरला? कुठल्या गावचं? ढालगावात कोणाकडे काय वस्ती? किती महिन्याची गाभ आहे आता? 7 महिन्याची. काय किंमत सांगताय? 40,000. ही कुठल्या वळूची पैदास होती? काय आम्ही दुसऱ्याकडे आणलेले. कुठल्या गावातनं? काय तिथनं? ढालगाव मधनं कोणाकडून घेतली? विठ्ठल घागरे. तुमचं नाव? माझं नाव श्रीरंग महादेव यमगर. श्रीरंग महादेव यमगर, राहणार ढालगाव, तालुका कवठे महाकाळ.
जिल्हा सांगली. मोबाईल नंबर आहे सांगा की. 96 57 96 57 29 57 96. कासत हात घालायची सवय लावली का मामा? कासत हात घालायची सवय लावली? शांत आहे म्हणायचं. पाहू शकता पहिल्यावर आहे, धार काढून देईल अशी गाय शांत आहे. आणि ढालगाव म्हणजे महारानात कडक आणि खडकाच्या रानामध्ये उन्हात निरपून निघलेले, पायाला खुराला मजबूत आहे आणि बांध्याला मजबूत आहे, शिंगाला ठेवण चांगले, गवळवमध्ये. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. धन्यवाद. पाहू शकता 2 खोंड आहेत एवढे. हा खोंड बरा आहे, पायाला लांबलचक खोंड आहे, चित्राकोस आहे, सुंदर आहे, मोठं माप आहे. मामा तुमचे आहेत का? हा कुठल्या ओळूच आहे? मंगळवेढा तालुक्यातला आहे. मंगळवेढा तालुक्यातला कुठल्या ओळूच आहे? कुणाच्या ओळूच आहे काय? लांडगे म्हणून आहेत आता. हा लांडगे मंगळवेढा तालुक्यातले. हा लांडगे कुठल्या गावचे? लांडगे हांगेरीकर. हांगिरगेचे लांडगे त्यांच्या ओळूच आहे. वय काय झालं आता याचं? वय काय झालं? 8-9 महिने. 8-9 महिन्याचं आहे. किती किंमत सांगताय? एकले 31 ला. 31,000ला विकला. आणि हा समोरचा ते नाही अजून एकला नाही. त्याची काय किंमत सांगताय? त्याचं 35,000 सांगतो. 35,000. काय कुठल्या ओळूच आहे तो? हे ओळू त्या बोशातलाच आहे. बोशातला. त्याचं वय काय? दत्ता गाडगे. 6 महिने झालं. 6-7 महिन्याचं आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव कृष्णाप्पा माने. कृष्णाप्पा माने. गाव बोस. बोशे, तालुका मंगळवेढा, हा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे? नाही हो. धन्यवाद मामा. मामांकडे मोबाईल नंबर नाही, पाहू शकता. अशा प्रकारचे खोंड आहेत, मोठ्या मापाचे आहेत. सध्या ह्या बाजारला पडीचे बाजार म्हणतात, कारण की यात्रांमुळे आणि बाजारात गिराईक नाही, जनावर पण तसं नाही, लोक रिलॅक्स निवांत बसलेले आहेत. कारण तुम्ही पाहिलं कर्नाटक व्यापारी एवढे 6-6 गाड्या भरून गाई खोंड घेऊन जाणारे, ते सुद्धा एक गाय खरेदी केली नाही, किंवा त्यांनी सुद्धा म्हणजे ठराविक चढचण बाजारासाठी चांगले खोंड खरेदी केले. कारण त्यांच्या पण लक्षात आलं की बाजारात काय मनी भरावं असं जनावर नाही. मामा कोणाची काय गाब आहे का? वेली वेळ झाली. कुठल्या ओळूपासून? करगणीचं. कोणाचा? किती महिन्याची गाब आहे? 9 महिने सरत आला. संपत आला 9 महिने. किती किंमत सांगताय? किंमत 55,000. 55,000 रुपये. किती येताल गाब आहे? दुसऱ्यांदा. दूध किती देते वासरू? 2 लिटर. म्हणजे सकाळी 1 संध्याकाळी 1 वासरू. 2 लिटर सकाळी. म्हणजे सकाळचं 1.5 संध्याकाळी 1.5 आरामशी निघते. किंमत 55,000 सांगतो. नाव सांगा तुमचं? परमेश्वर राजाराम हजारे. परमेश्वर राजाराम हजारे. गाव? बोहाळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे सांगा की. 7721 08 48 48 36. पाहू शकता तुम्ही. मालकांशी संपर्क करून गाई ज्यांना आवडेल ते घेऊ शकतात. प्रत्यक्ष व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही
मालकांकडून व्हिडिओ मागवून घेऊ शकता किंवा मालकांच्या घरी जाऊन पण पाहू शकता किंवा बाजारात येऊन पाहू शकता. धन्यवाद मालक. हात घालून देते कासत. बघू शकता खाली बसून हात घालून देते मालकांना, काही अडचण नाही. ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी कॉन्टॅक्ट करून गाई घेऊ शकता. पाहू शकता ही एक गाय आहे, कोसा खिल्लारमध्ये मोठं माप आहे. पाहून मामा कोणाचे गाय दिलंय? कितीला दिलं? 27ला. गाव आहे का खाली आहे? नाही, गाव आहे. किती महिना आहे? किती महिन्याची गाव आहे? 7 महिने. 7. कुठल्या वळूपासून काय? सिद्धापूर कोणाचा? मंगळपूर तालुका. तालुका. वळूचं गाव सिद्धापूर. कुणाचा? नाव काय माहित नाही, त्याला देणार नाही. नाव माहित नाही. कुणाला दिलं आता? कर्नाटकवाल्याने नेलं का? तुमचं नाव? माझं नाव विठ्ठल उंबरजे. विठ्ठल उंबरचे. गाव? गाव भाळवणी. भाळवणी. भाळवणी पंढरपूर तालुका ना? नाही, मंगळवेढ तालुका. निंबोणी भाळवणी. मंगळवेढ तालुक्यातली भाळवणी. पाहू शकता अशा प्रकारे जनावर आहेत. कुठल्या वळूचं खोंड आहे मामा? कुठल्या वळूचं आहे खोंड? कुठल्या वळूच आहे? गिरडीच्या वळूच आहे. गिरडीचं कोणाचं? गिरडीचं आहे वळू. गिरडीचे कोणाच्या वळूचं? गिरडीच्या वगैरेच्या. वय काय झालं आता वासराचं? 7 महिने. 7 महिने. काय किंमत सांगताय? 35,000. कमी जास्त होतील व्यवहाराला. नाव सांगा मालक. काय? बंडू संगप्पा कोरे. बंडू संगप्पा कोरे. गाव? जवळ. जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे सांगा. हां, 80 10 32 49 34. 80 10 32 49 34. औषध ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. अशा प्रकारचं खोंड आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.